गाइस अमरावती इथून 70 किलोमीटर आहे आणि आपण आता यवतमाळ नेर समृद्धी महामार्ग आणि अमरावती असा रोड आहे। तर आता इथं थोडी लोकल ट्रॅफिक लागली आहे। एखादी ट्रक किंवा एखादी बस आली तर ओव्हरटेक करायला थोडंसं अवघड जाते, कारण की समोर पण छोटी मोठी गाडी येतेच आहे। पेट्रोल पंप भरपूर आहे या रोडवर, रस्ता छोटा आहे, रहदारी जास्त आहे। आपल्याला 50 किलोमीटर अजून समृद्धी पकडायला आहे, तर दाखवतो मी तुम्हाला आता पुढं। ऊन येत आहे थोडं, हे गाईज आपण आता यवतमाळ नेर आणि आता समृद्धी चढतोय। तर मी समृद्धी आपण एंटर होतोय आता, आणि इथून सरळ कधी समृद्धीच्या खालून गेलो आपण तर सरळ अमरावती पण जातो हा रोड। आता बघा तुम्ही समृद्धीचा एंट्रान्स। अमरावती, मुंबई, नागपूर, समृद्धी महामार्ग, उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग। इकडे आपल्याला जायचंय मुंबईकडे, इकडे आपल्या राईट साईडला खाली गेलो तर आपण सगळं अमरावती जाऊ शकतो। सूर्यप्रकाश येतोय त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही। 1.5 ते 1.70 पैसे आपल्याकडून ते घेतात पर किलोमीटर। व्हॅलिड टॅग 2020 6:05 झालेले गाईज, आणि आता आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोहोचायचं आहे। बघा तुम्ही आता रोड, नो डाऊट इन रोड माझ्यासोबत तर बोलायला कोणी नाही, मी तुमच्यासोबत बोलतोय गाईज। कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही पण समृद्धीला प्रवास केला असेल तर समृद्धीच्या कोणत्या पॅचवर तुम्ही प्रवास केलेला आहे। गाईज आपण आता समृद्धीला एंटर झाले होते, बघितलं आपण टोल नाक्यावर एंटर झालेलो आहे। इथून आता कारंजा 46 आणि काही पोलीसवाले पण उभे आहे। तर आपण आता यवतमाळ, नेर आणि काही 2-4 खेडे मधले, आणि त्यानंतर आता समृद्धीला एंटर झालेलो आहे। तर आपल्याला पूर्ण 50 किलोमीटरचा हा पॅच आहे। थोडा तो कट करायला किंवा कव्हर करण्यासाठी 1 तास लागून गेला, कारण की छोट्या छोट्या वळण आहे त्याला, आणि त्या रोडवर ट्रक्स आणि लोडिंगच्या ज्या ट्रक्स आहेत त्या पण चालत आहे, कारण की त्या 3-4 आल्या एकदाच तर त्यांना ओव्हरटेक करणं मुश्किल होऊन जाते। आणि त्यानंतर बस पण आहे त्या रोडनी, आणि आता ऑफिस किंवा शाळा किंवा कॉलेजेस सुटलेले तर लोक पण घरी जाण्याच्या मार्गावर आहेत, तर त्यामुळे त्या रोडवर गर्दी होती। तर आता आपण समृद्धीवर एंटर झालेलो आहे। तर आता माझ्यासोबत तर कोणीच नाही आहे सध्या तरी, तर आपण काय करू, आपणच गप्पा मारूया आणि छत्रपती संभाजीनगर पोहोचू। मध्ये मध्ये मी तुम्हाला काही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुम्ही की तुम्हाला कसा वाटला हा प्रवास। त्यानंतर तुम्ही समृद्धीने कुठे आणि कुठपर्यंत गेलेला आहे। मी समृद्धी हा इगतपुरीपर्यंत चालू होता आतापर्यंत, तर आपण इगतपुरीपर्यंत गेलेलो आहे गाईज। तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता जाऊन। आपण सचिन तिवारी आपले मित्र त्यांच्या लग्नासाठी दानिश आणि मी गेलो होतो, आणि त्यानंतर आपण नाशिकला पण गेलो होतो सुला वाईनला, त्यावेळेसचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। आणि आत्ता आपण इकडं आलो आहे यवतमाळ, तर यवतमाळ जाण्यासाठी पण समृद्धी सोपा पडतोय। डिस्टन्स 350 किलोमीटर आहे, पण टाइम कमी लागतोय गाइस।
फक्त तुम्हाला थोडंसं कॉन्शियस होऊन या रोडवर चालावं लागतं, दुसरं काही अडचण येत नाही. आणि आपली स्पीड कंट्रोल ठेवली तर समोरची पण स्पीड कंट्रोल राहते. कारण की रोडवर चालताना एक कॉन्शियस माइंड चालत असतं की आपण समोरच्याचा माइंड वाचत असतो किंवा रीड करत असतो की आता ती गाडी चालली आहे, त्याच्या आरशामध्ये आपण त्याला दिसतोय, तर त्याला तो पण विचार करतो की हा ड्रायव्हर आता त्या कंडिशनला काय करणार, किंवा मागं जाणार किंवा पुढे जाणार किंवा लेफ्टला जाणार किंवा राईटला जाणार. तर ह्या गोष्टी थोड्याशा आपण कटाक्षाने पाळल्यात तर या समृद्धीवर ज्या होणाऱ्या गोष्टी उद्भवणाऱ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कमी करू शकतो. तर आत्ता आपण क्रूज कंट्रोल केली गाडी. तर यामध्ये 3 लाईन आहे गाईज. त्याच्यामध्ये फर्स्ट जी ट्रकसाठी लाईन आहे, सेकंड आहे जी की एका स्पीडने जी गाडी जाते, आणि जी फर्स्ट आहे तर त्या फर्स्टवर तुम्ही गाडी ओव्हरटेक करू शकता. ते साधारण 120 आणि 80च्या मध्ये स्पीड ठेवू शकता तुम्ही. ट्रक 80 ठेवतात आणि कार्स पण 120 सांगितलं आहे, पण 120 चालण्याची गरज नाही गाईज. तुम्ही 190च्या दरम्यान ठेवली तरी तुमचा खूप प्रवास आणि डिस्टन्स कवर होतं. कारण की यावर ब्रेक्स नाही आहे, क्लचचं जास्त काम नाही आहे, तर तुमची गाडी स्पीड मेंटेन करून चालते. त्याच्यामुळं तुमचा स्पीड मेंटेन झाल्यामुळे खूप प्रवास कटतो. आपण ज्या रोडवर चालतो तिथे गड्डे असतात किंवा कुत्रं येतं किंवा छोटे मोटरसायकलवाले असतात, तर आपल्या त्या गाडीचा मोमेंटम तुटतो. तर आता ह्या रोडवर तर मोमेंटम तुटायचा काही विषय नाही आहे, त्याच्यामुळे हा रोड तुम्ही येऊ शकतात, एकदा ट्राय करायला काही हरकत नाही आहे. एन्जॉय करा आता हा जर्नी. आणि तुम्हाला जे मी आत्ता सांगितलं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. गाईज आता भरपूर संध्याकाळ झालेली आहे, 6:45 झालेली आहे. तर आता आपण अकोला जी एक्झिट आहे तिथं पोचलो आहे, बघू शकता लाईटमध्ये. वानोजा, शेलू बाजार, मुंबई आणि अकोला ही आपल्याला. आता आपण अकोला 500 मीटरवर एक्झिट आहे अकोल्यासाठी. हे गाईज आपण आता माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, पूर्ण आकाश, पूर्ण एक वेगळाच कलर त्याने घेतला आहे. तर आत्ता सूर्यास्त झालेला आहे, एकदम लाल भडक ऑरेंज कलरचं झालं आहे. ते आता आपली गाडी उभी आहे. तर आत्ता आपण 150 किलोमीटरच्या आसपास चाललो आहे गाईज. आणि आत्ता आपण इथं वाशिमचं जे आउटलेट किंवा वाशिमला जिथं इंटरचेंज आहे तिथं येऊन थांबलो आहे. तिथे एक पेट्रोल पंप आहे, तिथे काही हॉटेल्स पण आहे. तर सध्या तरी मला काही भूक नाही आहे आणि पाणी पण आपल्याकडं आहे, कोल्ड्रिंक पण आहे. आपण प्रत्येक टी ब्रेकसाठी थांबलो होतो, बघू शकता तुम्ही. इथे चार्जिंग स्टेशन आहे पण ते सध्या बंद आहे. गाईज आपण गाडी पहिले तिथं लावली ती पुढं, त्याच्यानंतर मग इकडे घेतली. मी थोडंसं साबुदाण्याचा जो चिवडा असतो तो घेतला 10 रुपयाचा, आणि एक जिरा सोडा. चहा 15 रुपयाला आहे. आपण चहा तर पित नाही, तर थोडं इथं पाणी होतं फिल्टर काय ते खराबच पाणी, ते सगळं पिवळं पाणी येतं. ते थोडंसं गाडीवर पण मारून घेतलं, बरी वाटते आता गाडी थोडीशी क्लीन. निघताना आपल्याला वॉश करायला भेटलं नव्हतं, काच पुसून घेतला छान. तर पुढं करू आता सुरू जर्नी. 15 मिनिटाचा ब्रेक घेतला होता आपण. 15 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे आपला. इथून आता आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे 200 किलोमीटर, आणि आपण आता कव्हर केलेलं आहे 150 किलोमीटर. तर आपण आता डबल आपली जर्नी जी आहे ती चालू करू गाईज.
सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. आपण सीट बेल्ट लावला आहे. काच एकदम छान वॉश झाला, एकदम जबरदस्त बघू शकता. पुन्हा आपण आता समृद्धीला लागलोय. 15 मिनिटाचा ब्रेक होता, लघवी केली. त्यानंतर गाडीचा विंडशील्ड क्लीन केली आणि त्यानंतर पाणी पिलं, कोल्ड्रिंक पिली आणि निघालो. आता इथून वॉशिंग 34 किलोमीटर दाखवते. आता आपण क्रूजवर लावू गाडी 90 to 95. गाईज आत्ता आपण हे दुसर बीड आणि बुलढाण्याची जी इंटरचेंज आहे तिथे आता सध्या. आणि आता आपल्याला इथून घर दाखवत आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर 115 ते 115 किलोमीटर दाखवत आहे. आणि आता इथून आपण बुलढाण्यासाठी एक्झिट घेऊ शकतो. इथं एक्झिट नंबर आहे 12 आणि छत्रपती संभाजीनगर आय थिंक 16 आहे वाटतं, 16 का 17. तुम्हाला पुढे अपडेट देऊच त्याचं. क्रूझर लावली गाडी 100 to 90. रस्त्यावर रहदारी कमी आहे आज. तुम्हाला थोडंसं कॉन्शियस होऊन चालावं लागतं गाईज. इथं आपल्या रोडवर थोडी स्पीड कमी असते तर आपण गाडी कधीही कंट्रोल करू शकतो, पण या रोडवर आपली स्पीड 90 to 100च्या वरती असते. त्याच्यामुळे थोडंसं कॉन्शियसली चालावं लागतं. मागच्या गाडीचा अंदाज घ्यावा लागतो, समोरच्या गाडीचा अंदाज घ्यावा लागतो की तो आपला रोड चेंज करणार आहे का नाही चेंज करणार आहे. तर आपण कंटिन्यू करायचं त्या स्पीडवर वगैरे. गाईज आता इंटरचेंज जो आहे तो सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजाचा एक इंटरचेंज होता. अजून आपल्याला जायचं आहे 90 किलोमीटर. म्हणजे पुढचा आता जो येईल इंटरचेंज तो असेल जालना. गाईज आपल्याला आता जायचं आहे अजून 78 किलोमीटर. जालना इथून 30 किलोमीटर. थोडासा ब्रेक घेऊ आपण. झोप वगैरे काही येत नाही आहे मला. लघवीला जाऊ. इथं पी ब्रेक जे हे असतात काय युट्यूबर असतात ते पी ब्रेक म्हणतात याला, पी. अजून आपल्याला 70-80 किलोमीटर जायचं आहे गाईज. इथून आता जालना 30 किलोमीटर आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं. त्या अगोदर आपण अजून एक ब्रेक घेतलाय, पी ब्रेक घेतलाय त्याला. आपण आता इकडे गाडी लावली गाईज पाठीमागे. गाईज आत्ता आपण एक ब्रेक घेतला होता. जालना इथून 30 किलोमीटर आहे, छत्रपती संभाजीनगर 80 किलोमीटर आहे. तर आता आपण इथून निघतोय. 15 मिनिटाच्या आसपास थांबलो होतो इथं. सीट बेल्ट लावा सगळ्यांनी. चलो गाइस, शुरू करते हैं यहाँ से एक अमेजिंग जर्नी. इथून दाखवत आहे 77 किलोमीटर वाचू शकतात. जालना एक्झिट, छत्रपती संभाजीनगर एक्झिट 50 किलोमीटर, नाशिक 195 आणि मुंबई 401. तर गाईज आपण हा इगतपुरीपर्यंत रस्ता बघितलेला आहे. तर आता इगतपुरी नंतरचा जो कासारातला मिसिंग लिंक होता तो आता लवकरच चालू होणार आहे. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. यूट्यूबला मी कालच एक अपडेट बघितलं होतं की त्यामध्ये त्यांनी सांगितले की आता तो पूर्ण रस्ता ओपन झालेला आहे. म्हणजे हा रस्ता पूर्ण मुंबईपर्यंत म्हणजे ठाण्यापर्यंत ॲटलिस्ट जाऊ शकतो. तर आपल्याला पहिले कासारा घाटामध्ये खूप जास्त टाईम लागत होता कारण की सगळा लोड
त्या कासारा घाटाच्या रोडवर आला होता. तर त्या कासारा घाटामध्ये खूप ट्रॅफिक लागत होतं. आम्ही सकाळी 6 वाजेचं निघलेलो होतो गाईज. तर आम्हाला 3 ते 4 तास लागले होते कासारा घाट क्रॉस करण्यासाठी. तर आता कारण की पुढं आल्यावर रस्ता मोकळा आहे, इकडून 3 आणि तिकडून 3 म्हणजे 6, आणि जो कासारा घाटातला आहे तो सिंगल आहे. तरी तो 1 वे आहे एका साईडनी, पण तिथे खूप जास्त ट्रॅफिक होत होती. आता ती ट्रॅफिक होणार नाही आणि हा जो समृद्धी महामार्ग आहे हा पूर्णपणे चालू झालेला आहे. तर एक आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच की आता मुंबई जाणे जास्त अवघड नाही किंवा नागपूरला जाणं पण जास्त अवघड नाही आहे. टायमिंगची खूप बचत होणार आहे, इंधन वाचणार आहे, कारण की यामध्ये गाडीचं अवरेज वाढलेलं आहे. आता माझी गाडी देते 18चं अवरेज देते. क्रूज लावलेलं आहे. ट्रक जी 4 आणि 5चं अवरेज देत होती ती पण थोडंसं ॲव्हरेज वाढलेलं आहे. पण ॲव्हरेज वाढलं गाईज, पण मग टोल नाक्यामध्ये जास्त पैसे चालले बरं का. 500 रुपये लागतात 300 किलोमीटर क्रॉस करण्यासाठी. आता औरंगाबाद सिटी किंवा छत्रपती संभाजीनगर याला जे एक्झिट येणार आहे त्या एक्झिटवर तुम्हाला दाखवतो मी किती टोल लागला आपल्याला. गाइज नेक्स्ट अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर, अजिंठा, सिल्लोड, फुलंब्री आणि सिटीमध्ये जाण्यासाठी आपल्याला आता समृद्धी महामार्गाचा एक्झिट घ्यावा लागेल. तर तो एक्झिट नंबर आहे 16. लक्षात ठेवा किती, 16. ठीक आहे, 16 नंबरचा. तर इकडे सोलापूर पण जाऊ शकतो आपण, बीड बायपासने जाऊन सोलापूर हायवे पण पकडू शकतो. तर गाईज आपण सिटीमध्ये एंटर करतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? थोडासा बोरिंग असेल कारण की रोड आहे, या रोडवर काही नाहीच आहे दाखवण्यासारखं. तुम्हाला हे कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्ही समृद्धी महामार्गावर किती वेळा गेलेले आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे. आपण इथं टोल कटेल आपल्याला आणि इथून आपण सिटीत एंटर होतो. कटला इथं टोल. समृद्धी महामार्गावर एक पण टोल टॅक्स किंवा इथं काहीच नाही त्या रोडवर बरं का. सगळं काही त्यांनी खाली ठेवलेलं आहे त्या रोडच्या. तुम्ही बघू शकतात पुढं आपल्याला हाच रोड कंटिन्यू केला तर शिर्डी जातो, त्यानंतर इकडं लेफ्ट साईडला सिटीमध्ये जातो छत्रपती संभाजीनगर, आणि राईटला गेलो आपण तर अजिंठा, म्हणजे सगळ्यात पहिले फुलंब्री, फुलंब्रीच्या नंतर सिल्लोड, त्याच्यानंतर अजिंठा लेणीच्या नंतर तुम्ही जामनेरहून पहूरून मग तुम्हाला जायचं कुठं की भुसावळ जाऊ शकतो आणि जळगाव जाऊ शकतो आपण. 490 रुपयाचा मला मेसेज आलेला आहे गाईज. पहिले हा रोड आपला जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन होतं त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे गाईज. तुम्ही तो बघू शकतात की तेव्हा कशी कंडिशन होती ना आता कशी कंडिशन आहे. Not so favorite things.
लेकिन अगर आपको आपके फेवरेट गाने बताने होते तो वो कौन से होते? कोई मिल गया, हाँ कौन मिल गया। गाईज 10 वाजले, 9:45च्या आसपास मी सिटीमध्ये एंटर झालो होतो, पण आपल्याला सांगी ते इथे येण्यासाठी थोडा टाइम लागला, कारण की तिथे 2-4 लग्न होते, ते ट्रॅफिक होतं, तुम्ही रस्त्याने बघितलंच असेल. आपण आता घरी पोहोचतोय. शीनू शीतल आपली वाट बघताय, बघू त्यांचे काय एक्सप्रेशन आहे. फर्स्ट टाइम मी त्यांना एवढा दिवस सोडून राहिलो आहे. बरोबर 350 किलोमीटर भरलं गाईस, आणि 4.5 तास लागलेले आपला. त्याच्यामधले 2 15-15 मिनिटाचे ब्रेक होते. शिनू शिनू ये इकडं. मिस केलं तुम्हाला. दरी बॅट घे, चल चल. मार बाळा तिला. हा बरोबर मार, ते बॉलला मार. उलट 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 पकड. व्हेरी गुड व्हेरी गुड. फर्स्ट ट्राय. मार त्याला.